कधी विचार केलाय का की काही यूट्यूब शॉर्ट्सना लाखो करोडो व्ह्यूज मिळतात, पण आपले शॉर्ट्स 100-200 व्ह्यूजवरच का अडकून पडतात? तर आज आपण नेमकं याच व्हायरल होण्यामागच्या कोडला क्रॅक करणार आहोत. चला तर मग पाहूया तो सिक्रेट फॉर्म्युला आहे तरी काय. ही खरं तर खूपच कॉमन समस्या आहे. आपण इतकी मेहनत घेतो, खूप विचार करून एक शॉट बनवतो आणि तो चालतच नाही. मग जी निराशा येते ना, ती जवळपास प्रत्येक नवीन क्रिएटरला येते. त्यामुळे काळजी करू नका, असं फक्त आपल्यासोबतच होत नाहीये. फक्त एकदा या आकड्याकडे बघा, 4,80,00,000. अरे बापरे, विचार करा, जर इतके व्ह्यूज आपल्या शॉटला मिळाले तर. आणि ऐका, हे फक्त स्वप्न नाहीये. योग्य स्ट्रॅटेजी वापरली ना, तर हे नक्कीच शक्य होऊ शकतं. आणि आज आपण नेमकी ती स्ट्रॅटेजी समजून घेणार आहोत. तर शॉर्ट्स व्हायरल करण्याचा एक सिक्रेट फॉर्म्युला सापडलाय. आज आपण याच फॉर्म्युल्याची जरा तपासणी करणार आहोत. बघूया तरी की तो खरंच काम करतो की नाही. ओके, तर या व्हायरल शॉर्ट्सच्या रहस्यामध्ये आपण शिरतोय. आणि सर्वात आधी हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की जुन्या पद्धती आता का चालत नाहीत. आता येतो आपल्या फॉर्म्युल्याचा सर्वात महत्त्वाचा भाग, तो पहिला 1 सेकंड. हो, बरोबर ऐकलत, इथेच हुकची खरी जादू सुरू होते. जरा विचार करा, लोक किती वेगाने स्क्रोल करत असतात. त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी आपल्याकडे असतो फक्त 1 सेकंड. आणि इथेच हुक व्हिडिओ कामी येतो. ही एक अशी छोटीशी क्लिप आहे जी त्यांना स्क्रोल करण्यापासून थांबवते आणि पुढे काय आहे हे पाहण्यासाठी उत्सुक करते. आणि हे हुक व्हिडिओ शोधण्यासाठी ना प्रो क्रिएटर्स एक सोपी युक्ती वापरतात. फक्त क्रोम ब्राउझरमध्ये हुक्स व्हिडिओ असं सर्च करा. तुम्हाला अनेक वेबसाईट सापडतील जिथे अशा व्हायरल होणाऱ्या क्लिप्स मिळतात. त्यातली एक योग्य क्लिप निवडा, डाउनलोड करा आणि आपल्या शॉर्टच्या अगदी सुरुवातीला लावा. चला, आता येतो दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ट्रेंडिंग ऑडिओ शोधणं. योग्य गाणं किंवा आवाज तुमच्या व्हिडिओला योग्य लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. आणि ही एक अशी युक्ती आहे जी तुमचा गेमच बदलून टाकेल. बघा, थेट यूट्यूब ॲपमधून ट्रेंडिंग गाणी शोधण्याऐवजी क्रोममध्ये यूट्यूब चार्ट्स असं सर्च करा. तिथे शॉर्ट्स सॉन्ग सेक्शनमध्ये जा. तिथे तुम्हाला ज्या गाण्यांच्या पुढे हिरवा बाण दिसतोय ना, तीच गाणी निवडायची आहेत. कारण याचा अर्थ असतो की ही गाणी सध्या खूप वेगाने लोकप्रिय होत आहेत. आता ट्रेंडिंग गाणं मिळाल्यावर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे ऑडिओ बॅलन्स. जर व्हिडिओमध्ये संवाद असेल तर आपला आवाज स्पष्ट ऐकू आला पाहिजे. कारण जर लोकांना आवाजच नीट ऐकू आला नाही तर ते लगेच पुढे स्क्रॉल करतील. ठीक आहे, आता येतो पुढचा महत्त्वाचा टप्पा, धोरणात्मक अपलोड प्रक्रिया. आणि इथे प्रत्येक लहान-सहान गोष्ट खूप महत्त्वाची ठरते. शीर्षक म्हणजेच टायटल असं आकर्षक हवं की ते पाहिल्यावर लोकांना क्लिक करण्याचा मोह आवरता येऊ नये. आणि जर कल्पना सुचत नसतील तर ChatGPT सारख्या साधनांचा वापर करायला काहीच हरकत नाही. त्याला फक्त विचारा आणि तो तुम्हाला भारी आयडिया देईल. आता हॅशटॅग्स. कोणते हॅशटॅग्स वापरायचे हे जाणून घ्यायचं आहे. अंदाज लावणं बंद करा. सरळ यूट्यूब ॲपच्या शॉर्ट्स सेक्शनमध्ये जा. वरच्या बाजूला ट्रेंड्स दिसेल त्यावर टॅप करा. तिथला कोणताही एक ट्रेंडिंग शॉर्ट प्ले करा आणि त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये बघा. जे हॅशटॅग्स तिथे वापरले आहेत तेच कॉपी करा. पण मग मनात प्रश्न येतो की मोठे क्रिएटर्स तर हॅशटॅग वापरत नाहीत. याचं कारण असं आहे की त्यांच्याकडे आधीच एक मोठा सबस्क्रायबर बेस असतो. पण नवीन चॅनलसाठी हॅशटॅग्स खूप आवश्यक आहेत. हे हॅशटॅग अल्गोरिदमला सांगतात की आपला व्हिडिओ नेमका कोणत्या प्रेक्षकांना दाखवायचा आहे. आता एक अशी युक्ती जी खूप कमी लोकांना माहीत आहे. आपला शॉर्ट अपलोड केल्यावर त्याला लगेच पब्लिक करू नका. त्याला किमान 1 तास अनलिस्टेड म्हणून अपलोड करा. यामुळे काय होतं तर यूट्यूबच्या अल्गोरिदमला आपल्या व्हिडिओ नीट प्रोसेस करायला आणि त्याचं वर्गीकरण करायला पुरेसा वेळ मिळतो. 1 तासानंतर YT स्टुडिओमधून त्याची व्हिजिबिलिटी पब्लिक करा. आणि आता येतो शेवटचा आणि सगळ्यात शक्तिशाली भाग, प्रेक्षकांना आपल्या व्हिडिओमध्ये गुंतवून ठेवणं. हीच आपल्या व्हिडिओच्या पोहोचची खरी किल्ली आहे. CTA म्हणजे कॉल टू ॲक्शन. याचा सरळ अर्थ आहे की व्हिडिओच्या शेवटी लोकांना काहीतरी करायला सांगणं. जसं की लाईक करा, शेअर करा किंवा कमेंट करा. असं केल्याने ते व्हिडिओमध्ये अधिक गुंततात. आणि यातली खरी जादू अशी आहे की जेव्हा कुणीतरी आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी कमेंट लिहायला थांबतं तेव्हा आपला व्हिडिओ बॅकग्राऊंडमध्ये पुन्हा पुन्हा चालू राहतो. यामुळे आपला वॉच टाईम आणि एंगेजमेंट दोन्ही वाढतात. आणि जास्त एंगेजमेंट म्हणजे अल्गोरिदमला मिळणारा सिग्नल की हा शॉट चांगला आहे आणि तो अधिक लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. चला तर मग या सगळ्याला आता एकत्र जोडून पाहूया. हा आहे आपल्या यशाचा एक संपूर्ण व्हायरल ब्लूप्रिंट. थोडक्यात सांगायचं तर हा आहे तो 4 भागांचा फॉर्म्युला. एक जबरदस्त हुक जो लोकांना पहिल्या 2 सेकंदात थांबायला भाग पाडेल.
2 योग्य आवाज जो आपल्याला ट्रेंडमध्ये आणेल. 3 एक स्मार्ट सिस्टम जी आपलं अपलोडिंग परफेक्ट बनवेल. आणि 4 एक पॉवरफुल इंजिन म्हणजे CTA जो आपला एंगेजमेंट वाढवेल. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, शॉर्ट्स अपलोड करण्याच्या जुन्या पद्धती आता पूर्णपणे बदलल्या आहेत. आत्ता जर पोहोच मिळवायची असेल तर एका नवीन रणनीतीची गरज आहे.